शिवजन्म उत्सवाच्या पावन पर्वावर इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ले लळिंगवर आज शिवप्रेमाचा आणि जबाबदारीचा सुंदर संगम पाहायला मिळाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त येथे दुर्गसंवर्धन व स्वच्छता मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात राबविण्यात आली। गड परिसर कचरा, प्लास्टिक, झुडपे व गवत हटवून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला। श्रमदानाच्या माध्यमातून शिवरायांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला। किल्ले लळिंग संवर्धन समिती आणि प्रतीपचंद्र परिवार, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते। ज्येष्ठ माजी नगरसेवक श्री संदीप भैया पाटोळे आणि अध्यक्ष श्री प्रशांत खेमनार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। रवींद्रनाथ टागोर नर्सरी स्कूलचे विनायक चव्हाण सर शिक्षक, प्रताप मिल येथील विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला। गड किल्ले हे आपल्या इतिहासाचे सजीव प्रतीक असून त्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, अशी जाणीव यावेळी करून देण्यात आली। शिवरायांनी उभारलेले किल्ले स्वराज्याचे साक्षीदार आहेत। त्यांचे संरक्षण व स्वच्छता राखणे ही शिवप्रायांप्रती खरी निष्ठा आहे, असे मत उपस्थितांनी यावेळी व्यक्त केले। जेव्हा लहानपणापासून जो वाढलो, जर हा विचार त्या टायमाला राहिला असता, आज प्रत्येक जण एक वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या संकटात वेगवेगळ्या नेतृत्व करत राहिला असता। आणि आज हे नेतृत्व तयार करण्याची ताकद जी देत आहे, असे सर आणि अशी संस्था या शहरात आहे आणि याशी मोठं जे घडणार आहे, हे खऱ्या अर्थाने आज शिवजन्मोत्सव समितीच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मी या स्कूलला, चव्हाण परिवाराला आणि शाळेतल्या प्रत्येक पालकाला की ज्यांनी आज त्यांची मुलं इथं आणलेली आणि या विचाराला एक झाडासारखं रोखण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या मुलांना, तर ते पाहून आणि ऐकून या सरांचं मला चव्हाण परिवाराचं खरंच काही कुठे गेले। कारण की आपल्या घरातून आपण जेव्हा झाड लावतो एखादं, तेव्हा फळे वगैरे होतो, आपण ते फळे आपल्याला खूप चविष्ट लागतात मोठे झाल्यावर झाड वगैरे। पण तसं तुमचे फळे तुम्ही आज फळांना इथं घेऊन आलेले, आता उद्या उठून यांच्यापैकी बरेच जण म्हणते पप्पा आपण इथून गेलो होतो, या किल्ल्यावरती आलो होतो। आई स्वतःची मुलगी 2 वर्षाची, मी तिला इथे एकत्र घेऊन आलेलो आहे। जेव्हा पण तिला व्हिडिओ दिसला युट्यूबला की मोबाईल पाहत राहते, तिला कधी पण युट्यूबला व्हिडिओ दिसला पप्पा आपण तिथे गेलो होतो। त्याच्यामुळे तुम्ही पण आता हे झाड लावलेलं आहे, आता हे झाड कायमस्वरूपी तुम्हाला खूप मोठं प्रेरणा देणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावलीखाली हे झाड उगवणार आहे, त्याच्यामुळे तुमच्यासाठी खूप मोठी गर्वाची गोष्ट आहे। सोनगीर गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून 15व्या वित्त आयोग निधीतून बांधण्यात आलेलं शौचालय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे। कापडणे रस्त्यालगत वॉर्ड क्रमांक 6च्या बाहेरील निर्जन ठिकाणी सुमारे 10 लाख रुपये खर्च दाखवून हे बांधकाम करण्यात आलं। मात्र प्रत्यक्षात हे शौचालय कायम कुलूपबंद अवस्थेत असून ग्रामस्थांच्या वापरातच येत नाही। परिसरात कचरा साचलेला असून देखभालही होत नसल्याचं चित्र आहे। महिलांसाठी तर हे ठिकाण सुरक्षित नसल्यामुळे कोणीही तिकडे जात नाही। 2 वर्षांहून अधिक कालावधी उलटूनही प्रशासनाने याकडे लक्ष दिलेले नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। सार्वजनिक निधीचा उपयोग जनतेच्या सोयीसाठी व्हावा अशी अपेक्षा असताना ही योजना फक्त कागदोपत्री राहिल्याची चर्चा रंगली आहे। आता संबंधित अधिकाऱ्यांनी याची चौकशी करून योग्य कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। धांद्री विविध कार्यकारी सहकारी सोसायटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी,
धांद्री येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे आयोजन सभापती श्री गजेंद्र बापू चव्हाण, उपसभापती सौ जयश्रीताई कृष्णा पवार तसेच श्री कारभारी अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। यावेळी श्री हिरामन दामू चव्हाण यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर श्री अमृतदादा चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले। या शिवजयंती सोहळ्यात श्री शिवाजी शिवराम चव्हाण, श्री बाळासाहेब पोपटराव चव्हाण, श्री नितीन केवळ चव्हाण, सरपंच श्री नंदूभाऊ सोनवणे, श्री प्रशांत सावंत सर, श्री आबाजी त्र्यंबक चव्हाण, श्री बाळासाहेब हिरामन चव्हाण, श्री सोपान लक्ष्मण चव्हाण, श्री त्र्यंबक भागात शिरोळे, श्री राजाराम कारभारी चव्हाण, श्री महेश चव्हाण, श्री सोपान मोरे, श्री निखिल निकम, श्री निवृत्ती चव्हाण, श्री विजय चव्हाण, मुख्य सचिव श्री अनिल बहिरम, श्री शंकर चव्हाण, श्री भगवान निकम, श्री गोविंद चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना उजाळा देण्यात आला। स्वराज वॉशिंग सेंटर, धुळे शहरात प्रथमच TDS, pH मेंटेन, RO पाण्याने व 6 mm विस्कोसिटी शॅम्पूने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा। स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत, 14 तास उपलब्ध, 6 फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था, होम वॉशिंग, प्रशिक्षित स्टाफ, वेटिंग रूम, वायफाय फ्री, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध। आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल। एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गोंदूर विमानतळ रोड, मनोरंजन हॉटेलजवळ, छत्रपती नगर शेजारी, वाडी भोकर। संपर्क 86 25 97 09 48।